आदराने स्वागत करा प्रत्येक अनुभवाचा. काय माहीत कुठला अनुभव आपलं जीवन बदलून टाकेल. आज असंच बाल्कनीमध्ये फिरत होते. बघितलं तर छान पक्ष्यांचा आवाज, मस्त असं वाटत होतं. थोड्या वेळानं विचार केला थोडं मार्केटमध्ये जाऊन यावं. मार्केटमध्ये निघाले. घेतली आपली गाडी आणि निघाले मार्केटच्या दिशेने. चालले तर मी. बघा, जाता जाता एक गाडी आडवी आली. तरी पण आपले काय मस्त स्पीडमध्ये मार्केटमध्ये पोहोचले. मार्केटमध्ये आले तर आजूबाजूला सगळं क्रिसमसचं दुकानच उघडलेली होती. आज थोडी दुकानं बंद होती. बघितलं तर छान छान क्रिसमस ट्री, स्टार्स, कार्तिक हे खूप सुंदर दिसत होतं. सॅन्टा क्लॉज मार्केट पूर्ण क्रिसमस आलेलं आहे तोंडावरती. तर सगळं क्रिसमसचं सामान दिसलं. घरी आले तर विचार केला अंड्याचं काहीतरी बनवूया. तर अंडी घातली उकडायला. ही मशीन आल्यामुळं ना मला खूप इझी झाले अंडी उकडण्यासाठी. पटकन मशीनमध्ये अंडी घातली, बटन चालू केलं आणि काय तर 5-7 मिनिटात अंडी उकडून तयार. तर घेतलं पुढची तयारी करायला. पट, 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 पट खोबरं चिरून घेतले. त्याच्यावरती घातलं कोथिंबीर. परत घातलं मी टॅमॅटो आणि काय हिरवी मिरची, आलं, लसूण घातलं आणि बनवलं छान अशी पेस्ट. तर मंडळी, मी आहे अश्विनी. लाईफस्टाईल विथ अश्विनी भांदुर्गे ह्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. चॅनलला व्हिडिओ आवडला तर फॉलो देखील करा. मिक्सरच्या भांड्यात हे सगळं घालून घेतलं. वरनं हळद थोडी घातली. परत मिक्सर लावला आणि छान असं बारीक पेस्ट करून घेतली. हे बघू शकता. तर दुसरीकडे मी घातली अंडी उकडायला घातली होती ना, ती छान असं उकडून झालीत. हे बघा 7-10 मिनिटात मस्त अंडी अशी उकडून येतात. एका बाउलमध्ये थंड पाणी घेतलं, त्याच्यामध्ये ती अंडी घातली. थोडं वेळ थंड होण्यासाठी दिलं आणि छान अशी अंडी सोलून घेतली. ह्याच्यामध्ये या मशीनमध्ये ना खरंच अंडी इतकी छान उकडून येतात आणि लवकरात लवकर उकडतात. म्हणजे असं पातेल्यात उकडलं आणि पातेलं काळं झालं असं काहीच नाही. अंडी छान अशी उकडून येतात आणि थोड्या वेळाने इतके छान त्याचे टरफल निघतात ना, असं चिटकतच नाही बिलकुल. तर ही मशीन खरंच मला खूप फायद्याची ठरली. आता घेऊन पण मशीन खूप वर्ष झाली, खरं अजून तशी का तशीच आहे मशीन. तर अंडी मी सगळी उकडून घेतली, उकडून सोलून घेतली. बघा, सगळे अंड्यांना टर्फल काढून घेतले. कुठलंच अंडं असं हे खराब झालं नाही, कुठं टर्फलीला काय लागलं असं नाही. छान अशी सगळी अंडी सोलून झाली. तर पुढच्या फोडणीच्या तयारीला कांदा चिरून घेतला. ट्रॉलीमधनं कढई काढून घेतली. गॅस पेटवला. कढई ठेवली गॅसवर. गॅसवरती कढई ठेवली आणि फोडणीला तेल. तेल तुम्हाला जितकं लागेल तितकं घाला. मी तेल थोडंसं कमीच वापरते. तेल गरम झाल्यावरती दालचिनी, तमालपत्री आणि जिऱ्याची छान अशी फोडणी दिली. त्याच्यानंतर कापलेला कांदा दोन दोन कांदे घेतले होते, बारीक चिरून घेतला. चांगला असं परतून घ्यायचा कांदा. कांदा छान असं छान तांबूस होतपर्यंत भाजायचं. कच्चा कांदा ठेवायचा नाही. ही माझ्या घरचीच लाल तिखट मिरची आहे. ते घातलं मी माझ्या आवडीनुसार 2-3 चमचे. जर थोडंसं आमच्या घरात तिखटच खातात हे घातले मी. मस्त असं घातले आणि परतून घेतले. छान असं तेल सुटतपर्यंत तेलामध्ये परतून घेतली मी तिखट. परत मी त्याच्यामध्ये घातले. एकदम सोपी सिंपल रेसिपी आहे. जास्त काही त्याच्यात मसाले घालायची जरूरत नाही. कारण की आमच्या तिखटमध्येच सगळं असतं. म्हणजे आम्ही जास्त मसाले वापरतच नाही. तर ह्याच्यामध्ये मी वाटण घातलं सगळं जे केलेलं खोबऱ्याचं आणि त्याच्यामध्ये आपल्या खोबऱ्याच्या वाटणमध्ये पण सगळंच आहे. कोथिंबीर आहे, मिरची आहे, आलं आहे, लसूण आहे, हळद आहे, टॅमॅटो आहेत. म्हणजे हे सगळं ह्याच्या वाटणामध्येच झालं आणि मसाल्यामध्ये तर सगळंच असतं आमच्या. तर छान असं उकळी येऊ द्यायची. उकळी आली की जसं तुम्हाला जितकं पाहिजे तितकं तुम्ही पाणी घालू शकता. किती तुम्हाला घट्ट करायचं आहे, किती पातळ करायचं आहे. मला असं रबरबीतच करायचं होतं.
की भाकरीबरोबर भाव चपातीबरोबर किंवा भाताबरोबर देखील खाता यावं असं मी हे केले. एकाच टायमाचं करायचं होतं म्हणून मी जास्त काही केलेलं नाही. हे बघू शकता छान असं उकळी आली की त्याच्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घातले. चवीपुरतं मीठ घालायचं. जितकं तुम्हाला लागेल तितकं मीठ घाला. चांगलं हलवून घ्या आणि अंड्याला कट घालायचे आहेत. मी ते व्हिडिओ शूट झालेलं नाही. अंड्याला छान असं कट मारायचं आणि नंतर ग्रेव्हीमध्ये सोडायचं. छान आलटून पलटून घ्यायचं थोडा वेळ आणि आपलं एक उकळी येऊ द्यायची. थोडंसं छान असं उकळी आली, थोडंसं झाकण लावायचं आणि थोडं 5 मिनटं परत उकळून घ्यायचं त्याला, म्हणजे चांगलं शिजून घ्यायचं वाफेवर. छान असा मसाला सगळा अंड्यामध्ये जाऊन बसतो. तर सर्विंग बाउल घेतले मी आता सर्व करण्यासाठी. तर बघा ह्याच्यामध्ये मी सगळी जितकी बसतात तितकी अंडी घालून घेतली. ह्याच्यात 3 अंडी बसलेली आहेत आता अंड्याची ग्रेव्ही. तर मस्त असं सर्विंग बाउलमध्ये घातले. वरनं थोडीशी कोथिंबीर घातली सजवण्यासाठी आणि सुंदर असा बाउल तयार आहे. हॉटेलमध्ये जशी ग्रेव्ही मिळते, अंडा ग्रेव्ही, तशीच ही बनलेली आहे. करून बघा एकदा. खूपच छान लागते, टेस्टी लागते आणि जास्त मसाले नसल्यामुळं छानच चव येते त्याची. तर हे सगळं केले, आवरले आणि मला जायचं होतं बाहेर परत. तर मी बाहेर जाण्यासाठी परत तयार होत होते. पटपट पटपट केस वगैरे विचारून घेतलं. सिम्पलच तयार व्हायचं होतं. पटकन ड्रेस घातले, तयार झाली आणि थोडंसं लाईट मेकअप केलं. रात्रीच जायचं होतं मला. तर संध्याकाळच्या टायमाला मी तयार होत होते. छान असं मेकअप म्हणजे सिम्पल थोडंसं मॉइश्चरायझर, थोडंसं स्ट्रोक क्रीम आणि लिपस्टिक हे जे बेसिक मेकअप आहे तेवढंच करते मी. जास्त काही मेकअप करत नाही. सिंदूर लावला. सिंदूर मी कुंकूच लावते. मी काय असं सिंदूर बाहेरचं असं वेगळं काही लावत नाही. मला कुंकूच लावायला छान आवडतं कपाळाला. सॉरी माथ्यामध्ये सिंदूर घातलं. परत कानातलं चेंज केलं. दुपट्टा घेतला आणि हा आहे माझा फायनल लूक. कसा वाटतो हा ड्रेस? ग्रे कलरचा आहे. फुल लॉंग ड्रेस आहे हा. कसा वाटतो नक्की सांगा. आज ना आमच्या कॉलनीमध्ये उद्या आहे क्रिसमस. तर आमच्या कॉलनीमध्ये एक एक ते ख्रिश्चनचे आहेत. त्यांनी आपल्या अंगणामध्ये इतकं सुंदर असं त्यांनी केलं होतं. मी आज जाऊन शूट करून आले. वरती क्रिसमस ट्री आणि